नमस्कार, आपण दिंडोरी शहरामध्ये आलो आहोत। दिंडोरी शहरामध्ये जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे। या विद्यार्थिनींना प्रशासनाच्या वतीने एसटी प्रशासनाच्या वतीने पास देण्यात आलेले आहे, परंतु पास दिल्यानंतर प्रवास पासने होणार आहे का बसने होणार आहे हा देखील मोठा प्रश्न उपस्थित राहतो। याच प्रसंगी आपण या विद्यार्थिनींशी देखील चर्चा करणार आहोत। विद्यार्थिनी वेळोवेळी पावसात उभ्या राहून ताटकळत उभ्या असतात, परंतु कुठल्याही प्रकारची बस येत नाही आणि बसची त्यांना सुविधा देखील भेटत नाही। त्यांना फक्त पास देण्यात आलेला आहे प्रशासनाकडून। आपण या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत विद्यार्थिनी आहेत। दीदी, काय सांगाल, किती वाजता बस येते तिथे? बस अजून तर नाही आली, कधीच लवकर आलेलीच नाही का बस? मग तुम्ही प्रवास कशाने करतात? कधी कधी पप्पा येतात घ्यायला। पप्पा येतात आणि पायी पायी पण जाते। आणि आता पावसाचे दिवस आहेत, पावसाच्या दिवसामध्ये आपल्याकडे रस्त्याला नदी नाल्याला पूर येतो, मग अशा वेळेस काय करता? कधी कधी पाऊस आल्यावर थांबावं लागतं, मग उघडल्यावर लावावं लागतं। तुला पास दिलेला आहे का? हो। आणि त्या पासचा वापर ते फक्त सकाळीच करतो, संध्याकाळी नाही। शाळा सुटल्यानंतर बस येत नाही? नाही। मग शाळा सुटल्यानंतर काय करता? पायी पायी पण जातो, कधी कधी गाडी भेटल्यावर जातो। तू कितीला जाते दीदी? 8वी। आणि तुला बसचा पास मिळालेला आहे? हो। बसच्या पासचा वापर करते तू? हो, सकाळीच। सकाळीच। आणि संध्याकाळी घरी जाताना? बसच नाही। बसच नाही। आणि पास कोणी दिला तुम्हाला? शाळेतून भेटला। शाळेतून भेटला? हो। आणि किती दूर गाव आहे तुमचं इथून? 9 किलोमीटर। 9 किलोमीटर दिंडोरी पासून? हो। आणि जर समजा गाडी भेटलीच नाही, कुठलीच प्रकारची गाडी भेटली तर मग रात्रीचा वेळ आहे आताचा, पायी पायी जावं लागतं। पायी जावं लागतं? हो। आपल्यासोबत दुसरी दिदी आहे। ते काय सांग, नाव काय तुझं? आर्या बोरस्ते। आर्या बोरस्ते। तू कितवीला शिक्षण घेते? 8वी। आणि शाळेत जात असताना तुला बस भेटते का? नाही, फक्त सकाळीच असते। सकाळीच। आणि संध्याकाळच्या वेळेस? संध्याकाळी नाही। संध्याकाळी नाही। आणि जर समजा शाळेला उशीर झाला, अभ्यास एक्स्ट्रा क्लास, तर अशा वेळेस जाण्याची सोय काय घरी? घरच्यांना बोलवावं लागतं। घरच्यांना बोलवावं। दुसरी सोय नाही का साधन? नाही। आणि बस आलेलीच नाही का आतापर्यंत? नाही, संध्याकाळी आलेलीच नाही। आपण बघू शकतो, बस आलेलीच नाही। सायंकाळच्या वेळेस बस जाण्याची सोय नाही। अक्षरशः विद्यार्थ्यांना 9 किलोमीटर देखील चालत जावं लागते। आपल्या सोबत पालक देखील आहे, आपण त्या पालकांशी चर्चा करणार आहोत। काका, काय सांगाल, आपल्या विद्यार्थिनींना आपण घेण्यासाठी आला आहात का इथे? हो, म्हणजे दररोज शाळा चालू झाल्यापासून आम्हाला यावंच लागतं, त्याला नाविलाज आहे। सरकारने पास दिलेले आहेत मुलीला फ्री, त्याच्या संदर्भात काय सांगा? पास फ्री दिले। स्वतः आम्ही 15 दिवसापासून पिंपळगाव बस डेपोच्या संपर्कामध्ये, स्वतः मॅडम शाळेमध्ये येऊन पास दिले, पण याचा अर्थ असा होतो का प्रशासनाचाच कर्मचाऱ्यावर अंकुश नाही, प्रशासन म्हणजे कर्मचारी प्रशासन दाद देत नाही। आणि जवळपास 15 दिवसापासून पिंपळगाव बस डेपो, आपलं दिंडोरी बस स्टँड, सलग 15 दिवसापासून आम्ही त्यांना व्हिजिट देतोय, पण कोणीच आमच्या जाण्याला दाद देत नाही। समजा विद्यार्थ्यांना उशीर झाला तर मग तू काय सांगा? आता इमर्जन्सी कोणाला तरी फोन करणे किंवा घेऊन यायला, किंवा आम्ही स्वतःच कामधंदे सोडून मुला मुलींना यावं, आणि मुली असल्यामुळं काळजी काट्याने यावंच लागतं घ्यायला, मग ते पाऊस असो किंवा काही असो। आपल्यासोबत आहे बाबा। बाबा, काय सांगाल? आता हे आमच्या निळवंडीच्या वतीने मी बोलतो बरं का, इतके हाल होता पोरांची का ते लोक काम सोडून त्याने आणू घालतात, आणि हे आमदार खासदार लोक उडवडीचे उत्तर करून त्यांना फ्री पास वाटलेले, बस साठीच वाटलेले, तर मग त्या संदर्भात काय सांगा? त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, गाडी चालू करायला पाहिजे, शाळेचं नुकसान होऊन राहिलं, बाकीचं आता काय सांगणार याच्या पुढे? आपण बघू शकतो, अतिशय खडतर प्रवास आहे। एसटी महामंडळाने पास देखील वाटलेले आहे। फ्री प्रवास महाराष्ट्र प्रशासनाने, सरकारने दिलेला आहे मुलींसाठी, परंतु त्या प्रवासाचा उपभोग घेता येत नाही। का घेता येत नाही, त्याला जबाबदार कोण, असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहते। अशा वेळेस एसटी महामंडळ जबाबदार का प्रशासन जबाबदार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।